नमस्कार मित्र हो. स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीचा राज्यशास्त्र या विषयाच्या प्रकरण 2 निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर मित्र हो, आपण या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊन पास व्हायचा असेल तर हा स्वाध्याय अधिकाधिक वापर करा. आपण अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने प्रश्नाची उत्तरे लिहून दिलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, लक्ष द्या, कारण यश तुमच्या हातात आहे. जेवढं सराव कराल तेवढा अधिक तुम्हाला त्याचा उपयोग होईल. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिला प्रश्न, निवडणूक आयुक्ताची नेमणूक डॅश डॅश करतात. तर निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती करतात. नंबर 1 राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली होती. पर्याय 1 दिलेला आहे राजेंद्र प्रसाद, पर्याय 2 दिलेला आहे सुकुमार सेन, पर्याय 3 दिलेला आहे TN शेषन, पर्याय 4 दिलेला आहे नीला सत्यनारायण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्याची नेमणूक झालेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते. तर पर्याय 1 आहे निवड, पर्याय 2 आहे मतदान, पर्याय 3 आहे परिसीमन आणि पर्याय 4 आहे वेळापत्रक. तर मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे परिसीमन. परिसीमन ही काय करते? मतदारसंघ निर्मितीचे काम करणारी समिती आहे. त्या समितीला काय म्हणतात? परिसीमन समिती असं म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या डॅश डॅश या कलमाने निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली. भारतीय संविधानाच्या डॅश डॅश या कलमाने निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली. पर्याय 1 आहे 351, पर्याय 2 आहे 370, पर्याय 3 आहे 324. आणि मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे 324. स्वतंत्र निर्वाचन आयोगासाठी 324 ते 329 मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत भारतीय संविधानामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार डॅश डॅशना असतो. पर्याय 1 आहे राष्ट्रपती, पर्याय 2 आहे उपराष्ट्रपतींना आणि पर्याय 3 आहे निवडणूक आयोगाला. आणि याचं उत्तर आहे निवडणूक आयोगाला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, सध्या लोकसभेचे डॅश डॅश मतदारसंघ. सध्या लोकसभेचे डॅश डॅश मतदारसंघ आहेत. ते किती मतदारसंघ आहेत असं त्याचा अर्थ आहे. आणि मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 आहे 288, पर्याय B आहे 250, पर्याय 3 आहे 500 आणि आपल्याला ज्ञात आहे याचं उत्तर आहे 543. लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. आता नवीन संसद भवन झालेला आहे, पण अजून मतदारसंघ वाढलेले नाहीत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, सध्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील डॅश डॅश हे भारताचे पहिले मतदार ठरले. कोण पहिले मतदार ठरले हे त्या त्या काळात दिलेलं असते निवडणुकांमध्ये, आणि त्यामध्ये आहेत श्याम शरण नेगी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सुकुमार सेन हे निर्वाचन आयुक्त आहेत, प्रेमकुमार धुमल हे नाही, PN चड्डा ही नाही. तर याचं उत्तर आहे श्याम शरण नेगी. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा आहे परीक्षेमध्ये येणारा आणि या प्रश्नाला मार्क आहेत 4. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. प्रश्न 3 दिलेले असतात, त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण गुण त्याला 4 आहेत. तर मित्र हो, यामधला पहिला प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण पहिलं कारण दिलेलं आहे. पहिलं कारण आहे, आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणूक खुल्या वातावरणात व निपक्षपाती पद्धतीने घेता येतात. दुसरं कारण आहे, निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. कशाला आळा घालता येतो? गैरप्रकारांना आळा घालता येतो. नंबर 3 आहे, धाक दपटशा दडपण यापासून सामान्य मतदारांना दिलासा मिळून तो मुक्त वातावरणात मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर उत्तर आहे, हे विधान बरोबर आहे, निश्चितच बरोबर आहे. पुन्हा निवडणुका घेतात. कारण काय आहे? तर पहिलं कारण लक्षात घ्या. काही वेळा विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या एखाद्या सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा काय करतो? राजीनामा देतो. हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे, एखाद्या प्रतिनिधीचं आकस्मिक निधन होते. आता मुखेडला गोविंद राठोडांचं निधन झालं होतं आणि म्हणून मग तिथं निवडणुका घेतल्या गेल्या नांदेड मतदारसंघामध्ये, मुखेड विधानसभेमध्ये. त्यानंतर तिसरं कारण आहे, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द होते. आता आपल्याकडं एकनाथ शिंदे 16 आमदारांसह गुवाहाटीला गेले. त्याची सुनावणी आता चालू आहे. राहुल नार्वेकरनी जर त्या सुनावणीमध्ये 16 आमदारांना अपात्र केलं पक्षांतरबंदी कायद्यानुसार, तर त्यांचं सदस्यत्व रद्द होते. म्हणजे अशा वेळी मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून निर्वाचन आयोगाला त्या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागते. आणि म्हणून अशी 3 कारणं आहेत की ज्यामुळं विशिष्ट मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घेत असते. त्यानंतरच आपण तिसरा प्रश्न पाहू. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर, हे विधान चूक आहे, हे लक्षात घ्या. राज्य सरकार ठरवत नसते. कारण का चूक आहे? तर पहिलं कारण आहे, निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी कोणाची आहे? निवडणूक आयोगाची असते आणि म्हणून हे विधान चूक आहे. नंबर दुसरं कारण, राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. नंबर 3 तिसरं कारण आहे, म्हणून संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोगच ठरवित असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. आता पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हटलेला आहे. प्रश्न 2 पैकी 1 सोडवा असा असतो आणि प्रत्येकी एकूण गुण 2 आहे त्याला. तर यामधला पहिला प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, मतदारसंघाची पुनर्रचना. आता ही मतदारसंघाची पुनर्रचना काय आहे? तर उत्तर लक्षात घ्या. विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. नंबर 2, निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले, परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. नंबर 3, खेड्यातून शहराकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते, तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. कारण शहरीकरण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघाची काय करावी लागते? पुनर्रचना करावी लागते. त्याच्यानंतरचं चौथं कारण आहे, हे मतदारसंघ निर्माण करण्याचे व त्याची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. तर हे परिसीमन शब्द आपल्याला रिकाम्या जागामध्ये सुद्धा आलेला होता. म्हणजे असं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास. तर ही संकल्पना स्पष्ट करायची. उत्तर नंबर 1, 1951-52च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी स्टीलच्या टाटाला त्या तयार करायला लावलेल्या होत्या. टाटा कंपनीला स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. मतदार मतपत्रिकेतील उमेदवारांच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत, अशी ती पद्धत होती. नंबर 2, 1998 साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील 5, राजस्थानातील 5 व दिल्लीतील 6 अशा 16 विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या म्हणजे EVMचा वापर केला गेला. कधी? 1998ला. नंबर 3, 2004च्या लोकसभा निवडणुकीपासून EVMचा नियमित वापर सुरू झाला आणि वापरामुळे देशाला अनेक फायदे झाले. आता EVM मशीनमध्ये मतदारांसाठी पडताळणी पावतीचीही सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. तर ही आधुनिक सुधारणा आहे आणि मग अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 4. तर हा काय आहे पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. उत्तर, निवडणूक आयोग पुढील कार्य करतो असं लिहायचं आहे. त्यानंतर पहिलं कार्य आहे नंबर 1, मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. नंबर 2, निवडणुकीचं वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया याचे नियोजन करणे. नंबर 3, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. नंबर 4, निवडणुका घेणे आणि त्यासंबंधीची सर्व कामे करणे. नंबर 5, राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे. नंबर 6, निवडणुकीसंबंधातील सर्व वाद व तक्रारीचं निवारण करणे. ही निवडणूक आयोगाची कामे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर, निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. नंबर 2, निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणुका खुल्या वातावरणात निपक्ष पद्धतीने घेता येतात. हे त्यामागचं कारण आहे. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 3, आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर, भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. हे पूर्वी एकच होता, पण 1989ला 21 वरून 18वर वय आणलं गेलं मतदाराचं आणि तेव्हा संख्या वाढली म्हणून निर्वाचन आयोग 3 सदस्याचा केला गेला. ही आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर दुसरं कारण आहे, या आयुक्तांची निवड राष्ट्रपतीकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते. नंबर 3, संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निपक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते. नंबर 4, निवडणूक आयोगाने स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न संपलेले आहेत. थँक्यू, धन्यवाद. आपण या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर मित्रहो, अशाच पद्धतीने आपण सर्वच विषयाचे स्वाध्याय घेणार आहोत. आपण परीक्षेमध्ये अधिक मार्क घ्यावेत हा यामागचा हेतू आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.